त्यांच्या पैशातून स्वतःच्या खाजगी सचिवाला ना काय खाजगी पीएला पगार द्यायचा असेल तर हे आम्ही कधीही मंजूर करणार नाही. आणि तुम्ही तरी जबरदस्तीने केलात तर मग बघू, आम्ही जाऊ पुढे. पण गेल्या काही काळामध्ये सतत महानगरपालिका सतत गाजतीये आणि अशा गोष्टींनी गाजतीये की निर्णय प्रोड्यूस केले जातात, प्रोनाऊन्स केले जातात आणि काही काळानंतर ते मागे घेतले जातात आणि असं आमचं मतच नव्हतं, आमचं असं म्हणणंच नाही आणि असं हे सगळं आम्ही रद्द करतोय. अशी नामुष्की वारंवार का येते? मुळामध्ये मुंबईच्या फक्त स्टँडिंग चेअरमन हा स्टँडिंगमध्ये घेतलेले निर्णय स्टँडिंगच्या बाहेर कॅन्सल करू शकत नाही. त्यांना करायचे झाले तर स्टँडिंगमध्येच, ते पण विरोधातली लोक आणि सत्ताधारी मिळून. आमचं म्हणणं आहे महापौरांना तो कुठलाच अधिकार नाही. टेंडर असं काढा म्हणण्याचा अधिकार नाही किंवा टेंडर कॅन्सल करा म्हणण्याचाही अधिकार नाही. जर आमचे अधिकारी असं काहीतरी चुकीचं वागत असतील तर अशा अधिकाऱ्यांवर पण कारवाई व्हायला पाहिजे. अशा अधिकाऱ्यांवर आयुक्त मॅडमनी लक्ष दिलं पाहिजे की कसं काय तुमचे अधिकारी वेगळ्या पद्धतीने ऐकू शकतात. एखादा निर्णय आज ज्या महापौर बंगल्यात ठीक आहे 4 वर्ष बंद होता, 4 वर्षात काही नादुरुस्त झाले असतील, त्या गोष्टी करणं मान्य आहे. 4-4 कोटीचा ऑलरेडी खर्च महापालिका येते, त्याच्या आधीचे 2-2.5 करोड खर्च, मग ते 2-2.5 हे 4, 7-7, 8-8 करोड खर्च झाल्यानंतर बरं तो किती स्क्वेअर फुटाचा आहे? तुम्ही तर राहिलेले आहात. हां, आणि 8-8 करोड खर्च होऊन पुन्हा जर 3-3.5 करोडची मागणी होत असेल तर या मुंबईकरांच्या पैशाला साप लागलाच पाहिजे. हे अशी उधळण, याच्यामध्ये ही उधळण अधिकारी आपलं उखळ पांढरं करून घेतात. अधिकाऱ्यांना काय हवंच असतं हे असं सगळं, तर ते उखळ पांढरं करतात. त्यामुळे आपण सर्वच सत्ताधारी असो, कारण एकेकाळी आम्हीही सत्ताधारी होतो, आम्ही काही निर्णय चुकीचे घेतले असं भाजप बेंबीच्या देठापासून कोकलून सांगत होतं ना. मग तेच निर्णय आता तुम्ही करताय. पाहत रहा जय महाराष्ट्र न्यूज. 100% गाईच्या दुधापासून बनलेलं शुद्ध सोनेरी आणि दाणेदार गोवर्धन तूप, गर्वाने गोवर्धन.